नारायण राणे आणि अनिल बोंडे यांच्या विरोधात मराठा समाज बांधव आक्रमक. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात मराठा समाजाचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात सकल मराठा समाज बांधवांनी नारायण राणे आणि अनिल बोंडे यांचे पोस्टर जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. दरम्यान नारायण राणे यांनी माफी मागावी, अन्यथा संभाजीनगरात आल्यावर वेळ पडली तर गाड्या आणि डोकं फोडू असा इशाराही यावेळी देण्यात आला. सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय शिवराय. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाज, अखंड मराठा समाज यांच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली आणि स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून पाय चाटून तळवे चाटून मंत्रिपद घेणारे नारायण राणे आणि स्वतः स्वाभिमान गहाण ठेवून खासदारकी घेणाऱ्या अनिल बोंडाच्या विरोधात भव्य निदर्शने करण्यात आली. आता आमची मागणी सांगून आम्ही म्हातारे व्हायला आलो आणि मरायला आलो, त्यामुळं आमच्या लेकराबाळांचा फायदा व्हावा यासाठी आमचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे हे अमर उपोषणचा मार्ग त्यांनी पत्करलेला आहे. लोकशाही मार्गाने, संविधानिक मार्गाने टिकणारं आरक्षण ते मागत आहेत. त्यामुळं दादाची जी मागणी आहे ती सरकारने पूर्ण करावी. येत्या विधानसभेत सरकारला मराठा समाज हिसका दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि मी जाहीर इशारा देतो, मनोज दादा जरांगेवर जर तुम्ही अशी गाडी संभाजीनगरमध्ये फोडल्याशिवाय आम्ही सकल मराठा समाज आणि अखंड मराठा समाज शांत बसणार नाही. तुमची गाडी फोडू आणि वेळ बसू, तुमचे डोके पण फोडू आम्ही. आता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा.